श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक स्त्री असते, तिला नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. ती उठता बसता परमेश्वराचे नामस्मरण करत असते. रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करत असते. तिला 7 वर्षाचा मुलगा असतो, चिंटू नावाचा. आता ती परमेश्वराचे नामस्मरण करत असते. तिला शांततेत बसून असा वेळ मिळत नाही की ती पूजापाठ करणार किंवा परमेश्वराचे नामस्मरण करणार. आणि ती स्त्री 20 वर्षापासून आजारी असते. तिला घरातील कामं करायला सुद्धा म्हणजे व्यवस्थित जमत नाही. तर ती परमेश्वराचे नामस्मरण करत असताना तिला बाहेरून किंचाळीचा आवाज येतो, रडण्याचा आवाज येतो. ती आवाज ऐकल्यानंतर धावत धावत ती त्या अंगणात जाते. अंगणात गेल्यानंतर तिचा जो 7 वर्षाचा मुलगा असतो चिंटू, तो जमिनीवर पडलेला असतो, रक्ताने भरलेला असते, त्याला लागलेलं. आणि ती तशीच त्याला बघून उचलते आणि दवाखान्यात नेते. चौकात तिचा एक म्हणजे चौकातल्या डॉक्टरकडे ती धावत धावत जाते. आता डॉक्टरकडे धावत धावत गेल्यानंतर ती मनातल्या मनात बोलत असते की हे प्रभू, तू माझ्यासोबत काय केलंस? मी कुठे असं कोणाचं वाईट केलं की तू माझ्या मुलासोबत एवढं केलंस, त्याला एवढा त्रास दिला, त्याला एवढं दुखापत केलीस? असं मनातल्या मनात ती परमेश्वराला कोसत असते आणि मुलाला घेऊन ती चौकातल्या दवाखान्यात जाते. मुलावरती लगेच उपचार सुरू होतात. तरी ती परमेश्वराला दोष देणं थांबवत नाही आणि तिच्या लक्षात पण येत नाही मी तर आजारी आहे. साधी एक पाण्याची बाटली सुद्धा मी उचलू शकत नाही, पाण्याची बकेट, कपड्याची बकेट सुद्धा मी उचलू शकत नाही, आणि मी 20-25 वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन दवाखान्यात आली, हे तिच्या लक्षातच येत नाही. मुलांवरती उपचार होतात आणि थोड्याच वेळात मुलगा शुद्धीवर येतो. कारण जखम खूप कमी असते, त्याच्यामुळे तो लवकर शुद्धीवर येतो आणि जखम सुद्धा बरी होते. तर ती मुलाला घेऊन घरी येते. रात्रीचे सर्व असे बसलेले असतात, सगळेजण टीव्ही बघत असतात. तिचं लक्ष टीव्ही मध्ये नसते. ती विचार करत असते की हे परमेश्वरा, तू माझ्यासोबत का असं केलंस? मी कोणाचं वाईट केलं नाही, तरी तू माझ्या मुलाला एवढा का त्रास दिलास? विचार करत असताना तिला असं पटकन आठवलं आणि तिचा आत्मा हादरल्यासारखा झाला. तिचं पटकन लक्षात आलं की अरे, ज्या ठिकाणी माझा मुलगा पडला त्या ठिकाणी एक लोखंडाचा मोठा पाईपाचा तुकडा होता. तो प्लंबर येऊन त्याने रिपेअरिंग केला, व्यवस्थित केला आणि तो पाईपाचा तुकडा त्याने तिथून उचलून तो घेऊन गेला. माझा मुलगा जर त्या पाईपाच्या तुकड्यावरती पडला असता तर आज किती मोठा अपघात झाला असता, त्याला किती लागलं असतं, हे तिच्या लक्षात येते. हे पण तिच्या लक्षात येते की माझं ऑपरेशन झालेलं होतं, माझे टाके ओले होते, तरी पण मी माझ्या मुलाला उचलून दवाखान्यात धावत धावत घेऊन गेले. त्यावेळेस तर घरी कोणीच नव्हतं, दुपारची वेळ होती आणि मी एकटीच घरी होती. एवढं शक्ती, एवढं बळ माझ्यामध्ये कुठून आलं? तसेच तो क्लिनिक 12 वाजता बंद होते, पण डॉक्टर त्या दिवशी 2 वाजेपर्यंत दवाखान्यात होते आणि माझ्या मुलावर लगेच उपचार सुरू झालेत. तर हे सगळं कसं घडलं? असं घडलं जसं परमेश्वराची शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि परमेश्वराने त्या डॉक्टरला थांबवून ठेवलं. असं ती विचार करत असते आणि परमेश्वराची माफी मागते. झालेल्या गोष्टीबद्दल चुकी क्षमा मागते आणि परमेश्वराला म्हणते की मला माफ करा, मी तुम्हाला दोष देत होती, पण हे सर्व तुम्ही माझ्या भल्यासाठी केलं. मला एवढी शक्ती दिली की मी माझ्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेली. तो पाईपाचा तुकडा जो आदल्या दिवशी येऊन प्लंबराने व्यवस्थित केला, तो रिपेअरिंग केला. हे प्रभू, तुम्ही माझ्या पाठीशी होतात आणि माझ्या लक्षातच आलं नाही आणि मी तुम्हाला दोष देत होते. तर आणि तसेच तिचं लक्ष टीव्हीकडे जाते. टीव्ही वरती कथा करणारा सांगत असतो की परमेश्वर तुमचे प्रारब्ध भोग तुमचे कमी करत नाही, तुम्हाला ते भोगावेच लागतात, पण ते कमी करण्याची जी तीव्रता आहे ती मात्र कमी करते. प्रारब्ध भोगूनच संपावे लागतात, त्याच्यात काहीही बदल होत नाही, पण परमेश्वर प्रत्येक संकटात तुम्हाला एवढी शक्ती देणार की ते प्रारब्ध तुम्ही आरामात भोगू शकणार. म्हणजे परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी उभे असतात, पण हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपण सतत परमेश्वराला किंवा आपल्या नशिबाला दोष देतो. ही छोटीशी कथा आहे. या कथेच्या माध्यमातून आपल्याला एवढंच शिकायला मिळते की कधीही आपण कोणाचं वाईट केलं नाही किंवा सतत परमेश्वराचं नामस्मरण केलं, आपले कर्म चांगले असले की आपल्याला परमेश्वर एवढी शक्ती देतात की कितीही संकट आले तरी ती संकट दूर होतात. श्री स्वामी समर्थ. आशा करते ही छोटीशी कथा आहे तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.